मराठी स्टोरी। एकदा एका निसंतान जोडप्याला जंगलात साप दिसला। त्यांनी त्याला घरी आणले आणि आपल्या मुलाप्रमाणे वाढवायला सुरुवात केली। बरीच वर्ष गेली। मुलगा विवाहयोग्य झाला होता। त्या स्त्रीला आपल्या सर्प मुलाचं लग्न करायचे होते। एके दिवशी तो माणूस त्याच्या मित्राकडे गेला। मुलगा कसा आहे हे न बघता त्याच्या मित्राने त्याच्या मुलीचं लग्न मित्राच्या साप असलेल्या मुलासोबत करून देण्याचे मान्य केले। लोकांनी वधूला लग्न न करण्यास सांगितले, पण ती मान्य झाली नाही। एका रात्री तिला एक सुंदर माणूस दिसला। त्याने सांगितले की तो तिचा नवरा आहे। त्या रात्रीनंतर साप रोज रात्री माणसात बदलायचा आणि सकाळी पुन्हा साप बनायचा। एका रात्री या दाम्पत्याने शांतपणे आपल्या मुलाची सापाची कात उचलली, सुनेला न दिसता जाळून टाकली। कात जाळल्यामुळे तो पुन्हा साप बनू शकला नाही। मुलाला आपल्यावर असलेल्या शापाची जाणीव नव्हती। कात जाळताच तो शाप मुक्त झाला आणि तो पुन्हा साप बनू शकला नाही। सर्वजण आनंदी झाले, कारण पुत्र शापातून मुक्त झाला आणि त्याला पुरुषाचे रूप मिळाले।